रीतीप्रमाणे रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय। त्या पांडुरंगाचं रूप बघा, त्या पांडुरंगाने विटेवरती उभा आहे, कटेवरती आठवणी काय करायला संदेश देतोय की मी या विटेवरती कोणा कारणे उभा आहे, तर भक्त कुंडलिका कारणे। भक्त कुंडलिकाने काय केलं तर आपल्या आई वडिलांची सेवा करून 20 पोळ्या त्याला विटेवरती उभं राहणं मजबूर केलं, नाही का? म्हणून सगळे सामर्थ्य कशामध्ये असेल? मी म्हणे दुर्गा माता श्रेष्ठ आहे, गावदेवी श्रेष्ठ आहे, आपली मुंबादेवी श्रेष्ठ आहे, सगळे देवता श्रेष्ठ आहे, पण त्याहीपेक्षा सर्वात श्रेष्ठ दैवत या कलियुगामध्ये कोणतं असेल तर आपल्या आईने बाबाने दोष सगळ्या आई वडिलांसाठी कारण आई वडिलांचा दैवत आपली भुवनामध्ये आहे म्हणून ती जगताचा कोणी आईला भिकारी होता आणि आता आपण आई वडील असून सुद्धा भिकाऱ्यासारखे करतो। त्यांच्याकडे आहे त्यांची कदर करा आणि त्यांच्याकडे नाही ते ती रडता येतो, नाही का? पण जोपर्यंत आई वडील आहेत त्यांना त्यांच्या वाट्यात सुख येऊन द्या, कारण आई वडिलांच्या म्हातारपणाची काठी म्हणून ते आपल्याकडे बघत असतात मंडळी, नाही का? या भजनाच्या माध्यमातून एकच सांगितलं वेळेचं बंधन आणि वेळेचं बंधन पाळून चारी बाळा आम्हाला तुम्ही पण या ठिकाणी सादर करायचे आहेत, नाही का? सुखासाठी कोणी काशीला गेलं, सुखासाठी कोणी तिरुपतीला गेलं, सुखासाठी कोणी काशीला गेलं, सुखासाठी कोणी तिरुपतीला गेलं, कोणी उपवास केला, कोणी संकष्टी केली, कोणी नवरात्री केली, पण या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ ठरला ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली, ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली। म्हणून म्हणलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगेन सगळ्यात श्रेष्ठ दैवत आई आणि बाबा आहे। आई बाबांची सेवा करा, तुम्हाला कशाची कमतरता पडणार नाही याची ग्वाही मी संजय पवार बुवा देऊ शकतो। आणि कलियुग हेच आहे, ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची सेवा केली गद्देमावली आज तुम्ही खाली बसलेले बघून मात्र कसं वाटतं, पण खरोखर ही भजनाची पंढरी डोंबोली का म्हटली जाते? आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत या ठिकाणी मांडी घालून बसले आहेत, आम्हाला इथे कुठेतरी स्टेजवर बसवलं ही आमची मेहरबानी आहे, सगळ्यांनी लब्धे साहेबांची मेहरबानी आहे। कारण ट्रेनमध्ये असताना आम्ही ट्रेनमध्ये भजन करायचो दोघे एकत्र, मला सांगितलं नाही तुम्ही पेटी शिका, तो बुवा एवढे घाबरायचं नाही म्हणून सांगितलं नाही, तेव्हा जोर तुमचे लागणार आभार होते असो त्या ठिकाणी रूपाचा भंग साजरे करतोय। या ठिकाणी आपल्याला ही परंपरा अभ्यास केल्याने शहर मारतो आणि पेपर लिहिलो तिलक वाढ मारतो, झाला नाही हाच रस्ता होता, हे की नाही? असो परत
Thank you.